श्याम, श्यामची आई. श्याम हा काय राष्ट्रपुरुष होता का? आता पुढे असे चित्रपट शाळांमधून दाखवले जातात की ज्याच्यामुळे समाज माध्यमावर परिणाम होईल. सगळीकडच्या सगळ्या थिएटरनं फक्त सलमान खानचा चित्रपट लावला गेला आणि आमचा चित्रपट सगळीकडे उतरवला. आणि उच्चभ्रू लोक जे आहेत ते मराठी चित्रपट पाहण्यासाठी येतच नाही. तर तिकडे मराठी चित्रपट लागला नाही तर त्या जागी हिंदी चित्रपटांना ती जागा द्यायचीच नाही. ते थिएटर्स फक्त मराठी चित्रपटांसाठीच, एक मल्टीप्लेक्सचा एक स्क्रीन मराठी चित्रपटांसाठीच राहील. तुम्ही फक्त भाषा अभिजात भाषा म्हणून डिक्लेअर करून काही होणार नाही. नमस्कार, मी विशाखा आणि ओनली मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्यामची आई हा चित्रपट तुम्ही लहानपणी पाहिला असेल. साने गुरुजींनी लिहिलेला त्यांचं आत्मचरित्र. खरं तर श्यामची आई हा चित्रपट लहानपणापासूनच आपण पाहिला, ज्याची 2023 मध्ये पुन्हा निर्मिती करण्यात आली. या चित्रपटाला नुकताच 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आणि या निमित्ताने आपल्यासोबत या चित्रपटाच्या निर्मात्या अमृता राव मॅडम आहेत. चला त्यांना भेटूया. नमस्कार मॅम, तुमचं ओनली मानिनीमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. अगदी थोडक्यात मॅडमची ओळख करून द्यायची झाली तर मॅडम बरीच वर्ष सिने निर्माते म्हणून काम करतात. शिवाय त्या उद्योजिका आहेत आणि महत्वाचं म्हणजे अनेक वर्ष त्यांनी वृत्त निवेदिका म्हणून देखील काम केलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं मॅडम, तुमचं मिळालेल्या पुरस्कारासाठी खूप खूप अभिनंदन. आणि पहिलाच प्रश्न अगदी साधा सुद्धा आणि सोप्पा, तुम्हाला कसं वाटतंय? थँक्यू असं मी म्हणते पहिल्यांदा. आणि खूप आनंदात आहे आणि हा आनंदाचा क्षण, हा आनंद मी सध्या उपभोगतोय गेले 3 दिवस. मला माहिती होतं की हा अवॉर्ड मला मिळणार आहे, त्यामुळे माझ्यासाठी असा खूप आश्चर्याचा धक्का वगैरे नव्हता. कारण ज्या तऱ्हेने मेहनत घेतली होती आणि अवॉर्ड मिळवायचंच हे एक ध्येय मनामध्ये होतं, त्या दृष्टीनेच तो चित्रपट बनवला होता. त्यावेळेला कशाचीही पर्वा केली नाही, कुठेही कॉम्प्रोमाइज केले नाही हा चित्रपट करताना. त्यामुळे जे जे काय लागतं ते सगळं परफेक्टच करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आनंद म्हणजे मेहनतीचं चीज झालंय असं मला वाटतं. खरं तर 70 वर्षांचा एक गॅप आहे. म्हणजे 70 वर्षांपूर्वी आलेला श्यामची आई चित्रपट आणि त्यानंतर 2023 मध्ये तुम्ही स्वतः निर्मित केलेला चित्रपट. तर हे खरं तर धाडसच म्हणेन मी. कसं जमलंय हे? धाडस असं म्हणेन मी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. पण यापूर्वी पण 2-3 श्यामच्या आईवरती चित्रपट घेऊन गेले. श्यामची आई, आई हा विषय म्हटलं ना, हा युनिव्हर्सल सब्जेक्ट आहे. बरोबर. तुम्ही आज बघा, 10 वर्षापूर्वी बघा, 70 वर्षापूर्वी बघा, पुढच्या 10-15 वर्षांनी सुद्धा श्यामच्या आईचा चित्रपट घडला तरी तो चालेल किंवा त्या चित्रपटाला यश मिळेल. कारण हा विषय कधीच जुना होणार आहे. आई आणि मूल हा विषय कधीच जुना होऊ शकत नाही असं मला वाटतं. प्रत्येक वेळेला प्रत्येकाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, परंतु विषय तोच आहे. त्यामुळे हा विषय कधीही जुना होणार नाही. याच्यावर एक काय 10 चित्रपट येऊ शकतील पुढच्या ह्याच्यात सुद्धा. त्यामुळे मला असं काय फार धाडस असं म्हणणार नाही मी. ती नजर होती असं मी म्हणेन की हा चित्रपट छान होईल, की लोकांच्या मनावरती त्याचा परिणाम होईल असं तेव्हाही वाटत होतं. त्यामुळे मी हा चित्रपट निवडला. खरं तर तेव्हाचा काळ पाहिला आणि आत्ताचा काळ पाहिला तर प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलतोय. प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे पाहताना वेगळ्याच रंगाचे चित्रपट पाहणं अपेक्षित करतात आणि अशा काळामध्ये श्यामची आई हा विषय घेऊन तोच चित्रपट पुन्हा निर्मित करणं, याविषयी काय सांगाल? आता हा ना थोडासा गैरसमज आहे. तोच चित्रपट नाहीये. कारण त्या चित्रपटामध्ये श्याम फक्त एक 7-8 वर्षाचा होईपर्यंत दाखवलाय आणि माझ्या चित्रपट आपण श्याम 35 वर्षाचा होईपर्यंत साने गुरुजींचा प्रवास दाखवलेला आहे. त्यामुळे त्या चित्रपटाचा हा रिमेक तर बिलकुलच नाहीये. त्यामुळे त्यांचं मधलं आयुष्य कसं गेलं हे आपल्याला या चित्रपटातून, बालपणीच्या त्यांच्या ज्या ठळक घटना आहेत श्यामच्या आयुष्यातल्या, साने गुरुजींच्या आयुष्यातल्या, त्या ठळक त्याच ठेवल्यात. परंतु पुढे काय झालं, श्यामचं पुढे काय, आई गेल्यानंतर पुढे काय श्यामचं झालं, हे या चित्रपटातून तुम्हाला बघायला मिळेल. खरं तर आतापर्यंत तुमचा रेकॉर्ड आहे. म्हणजे तुम्ही केलेल्या प्रत्येक सिनेमातल्या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिळतोच. तर हे जे कास्टिंग असतं ना, हे याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कसं चूज करता त्या कॅरेक्टरसाठी? आता ते कॅरेक्टर, आता माझ्या पहिल्या चित्रपटात गिरिजा ओकला बेस्ट ऍक्ट्रेसचं अवॉर्ड मिळालं. त्यानंतर केतकी माटेगावकरला आरोही गोष्ट तिघांचीसाठी मिळालं.
नुकता केलेला फुलराणी त्या चित्रपटात प्रियदर्शिनी होती. प्रियदर्शिनीला मिळालं. आणि आता गौरी देशपांडेला तर प्रत्येक ह्याच्यात तिला अवॉर्ड मिळत आहे. मध्ये माया जाधवने एका चित्रपटात काम केलं होतं, तिला बेस्ट ऍक्ट्रेस वेळेला मृणाल कुलकर्णीने केलं होतं. मृणाल कुलकर्णीला बेस्ट ऍक्टर. त्यामुळे काय माहित नाही की प्रत्येक ऍक्ट्रेसला बेस्ट ऍक्ट्रेसचं अवॉर्ड त्याच्यात मिळतच मिळतं. तर निवड करताना ते कॅरेक्टरच्या पहिला स्टडी केला जातो आणि त्याला योग्य कोण आहे, मग 2-3 जणी ठरवल्या जातात, मग त्यांची ऑडिशन घेतली जाते, मग कोण तेच कॉस्ट्युम घालून ती व्यक्तिरेखा कशी वाटते ऑडिशन घेऊन ते बघितलं जातं आणि त्याच्याप्रमाणे मग त्या भूमिकेसाठी सिलेक्शन केलं जातं. आपण पुन्हा एकदा श्यामच्या आईकडे वळूयात. हा चित्रपट बनवताना अर्थातच तुम्ही अभ्यास केला असेल, कारण हे आत्मचरित्र आहे साने गुरुजींचं, त्यांनी स्वतः लिहिलेलं. तर मग हा सिनेमा बनवताना तुम्हाला निर्माती म्हणून काय आणि कशा प्रकारच्या अडचणी आल्या? अडचणी तर खूप आल्या. एक तर आम्ही जवळजवळ 2 वर्ष या विषयावरती संशोधन करत होतो. जरी तो चित्रपट होता, त्यांचं आत्मचरित्र समोर होतं, तरी सुद्धा बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करणं फार गरजेचं होतं. कारण आताचा काळ आणि तो काळ उभं करणं, प्रत्येक गोष्ट, साधं घर निवडताना त्यांचं घर निवडायचं त्याच्यासाठी इतक्या अडचणी आल्या. आता कुठलंही घर मातीने शेणाने सरवलेलं मिळत नव्हतं. तिथे लाद्या घातल्या होत्या. जुनी घरं होती पण घरात लाद्या होत्या, टीव्ही होता, इलेक्ट्रिकचं सगळं कनेक्शन होतं. कारण कुठून तरी, कारण त्यावेळी इलेक्ट्रिकचं कनेक्शन नव्हतं. जेव्हा आम्ही शोध घेतला इलेक्ट्रिसिटी नव्हती. तर मग असं घर बघितलं की कमीत कमी ते दिसेल. सगळे इलेक्ट्रिकचे बोर्ड वगैरे तिथले काढून टाकले, त्यांना परत त्यांचं हे करून दिलं तसं. परंतु या अडचणी होत्या. घरातली भांडी बिंडी सगळं अँटिक शॉप मधून किंवा चोर बाजारातून आणलं गेलं. फर्निचर सुद्धा तसं आणलं गेलं. एका शॉटसाठी एक विंटेज कार हवी होती आणि ते शूटिंग आम्ही कोल्हापूरला प्रतापगडावरती केलं. तर तिथे विंटेज कार काही केल्या ती वर चढेना. तर 15 आणि 10च्या स्पीडने हळूहळू जे अंतर एक अर्ध्या तासात संपणार होतं त्याला 4 ते 5 तासाचं अंतर लागलं. ते पण भीती घाबरत ती गाडी वर चढवली. नंतर रत्नागिरीला शूटिंग होतं. त्यावेळेला एक बैल होता. आमच्या शूटिंगच्या एका गाडीने धक्का लागून तो बैल गेला. तिथले सगळे गावकरी आले, त्यांनी शूटिंग थांबवलं. मग कसं बसं तिथल्या मधल्या माणसाला हे करून त्या बैलाचे पैसे पूर्ण दिले, त्या माणसाचं नुकसान भरून दिलं. नाहीतर ते आम्हाला शूटिंग करू देत नव्हते, ते पूर्ण करावं लागलं. अशा अनेक छोट्या मोठ्या, आता आर्टिस्ट जे होते, प्रत्येक आर्टिस्टला पेमेंट त्यांनी सांगितलेल्यापेक्षा जास्ती द्यावं लागत होतं. कारण मला एकही विग लावलेला माणूस नको होते, कारण सगळे टक्कल शेंडी असे आर्टिस्ट होते. तर आणि टोटल जवळजवळ 300 ते 400 आर्टिस्ट त्याच्यात आहेत. 2-3दा असा काय म्हणू आपण त्याला, मिरवणूक जाते तर त्याचे सगळे टकले होते, सगळं पूर्ण असलेलं. तर सगळ्यांना टक्कल करायला लावलं ते लोक. कारण दुसऱ्या सिरियलमध्ये काम करणारे कलाकार होते, दुसऱ्या ठिकाणी काम म्हणजे त्यांचं 1-2 महिने काम बंद राहिलं ना. त्यामुळे आणि एकदा काम सुरू झाल्यानंतर प्रत्येक आर्टिस्टने इतकं सहकार्य केलं की सगळ्यांनी वाहून घेतलं, जणू त्याच काळात जगताय तसं झालं. मी तुम्हाला संदीप पाठकचे, तो म्हणाला मी नाही जाणार या सेटवरून, मी हलणार नाही. मी आता त्या भूमिकेत इतका शिरलोय ना, मी परत मुंबईत गेलो तर मला तिथल्या वातावरणाचा परत फरक पडेल, तर मला इथून घ्या सेटवरून सुद्धा हलायचं नाही. सकाळी 6-7 वाजता येऊन तो सेटवर बसायचा, तर पूर्ण शूटिंगचं सगळं शेड्यूल कम्प्लीट झाल्यानंतर तो जायचा. ही त्याचीच नाही, साधा तो शर्व गाडगीळ छोटा मुलगा तो सुद्धा. अजून एक गोष्ट, आम्ही त्या आई, ती गौरी जी आहे, ती हार्डली 20-21 वर्षाची मुलगी आहे आणि तिने 45 वर्षाच्या बाईचं जवळ काम केलेलं आहे. तर म्हणजे तिला आईपणाचा काय अनुभव. तर तिला मातृत्वाची भावना जागण्या होण्यासाठी शर्व आणि ते त्यांना 1 महिना एकत्र ठेवलं की त्यांच्यामध्ये ते भावनिक आत्मीयता निर्माण होऊ दे, आई आणि मुलाचं नातं निर्माण व्हायला पाहिजे, तरच ते निघेल ना. त्यामुळे त्यांना 1 महिना एकत्र ठेवलं. त्याला सांगितलं तू तिला आईच म्हणायचंस. म्हणजे अशा गोष्टी आम्ही केल्या की जेणेकरून ते खरंच आई मुलगा वाटले पाहिजेत. आणि तुम्ही जर चित्रपट पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की तो इफेक्ट आलेला आहे.
अर्थातच. म्हणजे 2023 सारख्या ह्याच्यामध्ये जेव्हा लोकांना असे मूव्ही बघायचे असतात, जे चित्रपटचे रंगबिरंगी असतील, अशा वेळेत तुम्ही एक ब्लॅक अँड व्हाईट मूव्ही इतका कलरफुल पद्धतीने दाखवलायत ना, म्हणजे तो जाऊन हृदयाला कुठेतरी भिडेल अशा पद्धतीने. तर जेव्हा सिनेमा रिलीज झाला, त्यावेळेला प्रेक्षकांनी खरं तर थिएटरमध्ये जितका प्रतिसाद देणं अपेक्षित होतं, माझ्या माहितीप्रमाणे तितका प्रतिसाद मिळाला नाही. खरं तर हे दुर्दैव, की महाराष्ट्रात मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आणि त्यानंतर आपला प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन हे सिनेमे पाहत नाही. तर निर्माती म्हणून तुम्हाला त्यावेळेला काय वाटलं? अगदी बरोबर बोललीस तू. चित्रपट झाल्यानंतर जेव्हा प्रीमियर ठेवला होता, तेव्हा जे माझं फ्रेंड सर्कल आलं, तेवढ्यानेच फक्त चित्रपट पाहिला. पुण्यात चांगला रिस्पॉन्स मिळाला. परंतु काही तज्ज्ञ लोकांनी त्याचा रिपोर्ट असा दिला ना, की उज्ज्वल निरगुडकर, आम्ही एक स्पेशल शो ठेवला होता फॅमिलीसाठी. फक्त त्यांना बोलवलं होतं मी. ते आले होते आणि चित्रपट संपल्यानंतर ते म्हणाले, अमृता, हा चित्रपट ऑस्करच्या तोडीचा झालेला आहे. टेक्निकली इतका सुंदर आहे की एकही जागा नाहीये की जी असं म्हणेल की नाही हे बरोबर वाटत नाही. प्रत्येक अंग. म्युझिक अशोक पत्कींचं होतं आणि एक महेश काळेने प्रार्थना गायलेली आहे त्याच्यात. अप्रतिम. खरा तो एकची धर्म, जे आजही अनेक शाळेमध्ये बोलली जाते. तर ते त्यांचं पहिलं वाक्य ऐकलं आणि मला सार्थक झाल्यासारखं वाटलं. तो सिनेमा चालू होऊन आणि प्रत्येक सिनेमा एक नशीब घेऊन येतो. त्यामुळे मला ते एक छान वाटलं. आणि 2-3 जणांनी असं, एक जयेंद्र साळगावकर, आपले काले निर्णयचे, आमच्याकडे त्यांनी चित्रपट पाहिला आणि आले आणि ते म्हणाले, अमृता, तुझ्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळणार आहे. हे 3-4 लोकांनी, आमच्या इथे डॉक्टर अविनाश फडके म्हणून आहेत, त्यांनी सिनेमा पाहिला. त्यांनी 1000 तिकीटं विकत घेतली. त्यांच्या स्टाफला, ओळखीच्या लोकांना, फॅमिलीला वाटली की प्रत्येकाने हा चित्रपट पाहायला पाहिजे. पण तुम्हाला एक दुर्दैवाची गोष्ट पण सांगते. जेव्हा हा चित्रपट रिलीज झालाय, तेव्हा मी जाऊन आपल्या कल्चरल मिनिस्टरना जाऊन भेटले आणि त्यांना म्हटलं, मला असं वाटतं की हा चित्रपट सगळ्या शाळांमधून दाखवला गेला पाहिजे. कारण जे संस्कार, संस्कृती हे जे म्हणतो ते आपण, कारण आताच्या मारधडीच्या काळामध्ये खून खराबा, रक्तपात जे काही दाखवलं जातं, कमरेखालचे विनोद, अशा काळात लहान मुलांसाठी किंवा असे चांगले चित्रपट जे सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून पाहावेत, असे फार कमी, हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात. तर मी त्यांना म्हटलं की हा सर्व शाळेतून दाखवावा असं मला वाटतंय. तर ते म्हणाले, श्यामची आई, श्याम हा काय राष्ट्रपुरुष होता का? त्याचा चित्रपट दाखवण्यासाठी किंवा त्याला खूप अनुदान देण्यासाठी हा काय श्याम म्हणजे काय राष्ट्रपुरुष होता का? तर मला त्या मंत्र्यांची कीव आली. श्याम म्हणजेच साने गुरुजी, आणि साने गुरुजींनी काय देशासाठी केलं हे सगळ्यांना माहिती आहे. आज पांडुरंगाचं दर्शन आपण पंढरपूरला घेतोय, हे त्यांच्यामुळेच घेत आहेत ना सगळेजण दर्शन, किंवा त्यांनी गांधीजी बरोबर केलेलं काम, ह्या गोष्टी त्यांना काहीच कशाची खिचगणती नव्हती. मी म्हटलं, यांना काय सांगणार, मी काय बोलणार, मी काही बोलले नाही, मी आले. मला आजही वाटतं की हा चित्रपट सगळ्या शाळांमधून दाखवला गेला पाहिजे. माझ्या लहानपणी छोटा जवान असे काही चित्रपट होते, आम्हाला शाळेतून दाखवले गेले होते आणि हार्डली आमच्याकडून त्यावेळेला, मला अजूनही आठवते, 50 पैसे 8 आणे एवढे चार्ज केले. म्हणजे बाहेर जेव्हा 4-5 रुपये तिकीट होतं, तेव्हा शाळेतून आमच्याकडून तेवढं तिकीट घेतलं गेलं होतं आणि ते सिनेमा दाखवले होते. आता कुठे असे चित्रपट शाळांमधून दाखवले जातात की ज्याच्यामुळे समाज माध्यमावर परिणाम होईल. तर ते एक मला खूप वाईट वाटलं. चित्रपटाला प्रतिसाद मिळाला ही तितकीच खरी गोष्ट आहे, कारण त्याच वेळेला एक सलमान खानचं चित्र, मी स्पष्ट बोलते हा, मी काय कोणाला घाबरत नाही. सलमान खानचा चित्रपट आला. सलमान खानचा पुण्याचं एक चाफळकरांचं थिएटर आहे, मल्टिप्लेक्स आहे. तर ते म्हणाले, चित्रपट एवढा छान आहे मॅडम, मी एक स्क्रीन तुमच्यासाठीच ठेवणार, मी 1 महिना तरी हा चित्रपट माझ्या थिएटरमधून काढणार नाही. आणि त्यांनी एका आठवड्यात चित्रपट काढला. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही काय चित्रपट काढला, तुम्ही तर मला प्रॉमिस केलं होतं की चित्रपट काढणार नाही. त्यावर त्यांनी उत्तर दिलं, सलमान खानचा चित्रपट आला ना, आणि त्याला सगळे स्क्रीन पाहिजे होते, सगळीकडच्या सगळ्या थिएटरनं फक्त सलमान खानचा चित्रपट लावला गेला आणि आमचा चित्रपट सगळीकडून उतरवलाय. जर थिएटरमध्ये चित्रपट नाही तर लोक तरी काय बघणार? एकतर मराठी प्रेक्षक फार कमी असतात आणि त्यातून असं जर एखादा चित्रपट आला
तर तो सगळे चित्रपट काढले गेले, त्यामुळे त्यांना कोणाला पाहता आला नाही हा चित्रपट. तर मला वाटतं ते एक दुर्दैव आहे. एक तर मराठी चित्रपटासाठी थिएटर मिळत नाहीत. आता एक नवीन चळवळ सुरू केलेली आहे शासनाने. शासन तरी एक तर शासन काय काय करेल, की आता नाट्यगृह सुद्धा चित्रपटांसाठी त्यांनी उपलब्ध केलेली आहेत. म्हणजे शासन त्यांच्याकडून जितका प्रयत्न करता येईल तेवढं करतंय. सगळ्या मराठी चित्रपटांना थिएटर मिळू द्या. थिएटर मिळालं तर तो टायमिंग असा असतो दुपारचा देतात, की जेव्हा कोणी मराठी चित्रपट पाहण्यासाठी बाहेर पडणार नाही. त्यातून दुसरी गोष्ट काय होते, मल्टिप्लेक्सला तिकीट जास्ती असतं आणि खाण्याचा खर्च पर हेड ₹500 तरी असतो. साधी एक पाण्याची बॉटल, कॉन्फी, तुम्ही पॉपकॉर्न घेतले, काही समोसा खाल्लं तर ₹500 पर हेड जातात. एखादा मध्यमवर्गीय स्वतः नवरा बायको ते आणि त्यांचे 1-2 मुलं काय असतील ते जर चित्रपटाला गेले पाहण्यासाठी, तर खर्च इतका होतो, ₹3,000-1,000 तर सहज जातात. आणि मला वाटतं की तेवढा ते खर्च करू शकत नाहीत. आणि उच्चभ्रू लोक जे आहेत ते मराठी चित्रपट पाहण्यासाठी येतच नाहीत. एक आमच्या वयाचा गट आहे 50+चा, तो अजूनही मराठी चित्रपट पाहतो. तर मराठी चित्रपट जर चालायला हवे, तर मला असं वाटतं की यंगस्टर्सनी पुढे यायला पाहिजे. यंगस्टर्ससाठीचे चित्रपट झाले पाहिजेत. हा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट करण्यामागे माझी एक ही भूमिका होती, की रंगीत चित्रपट तर सगळेच जण बघतात. ह्या काळामध्ये जर एखादा ब्लॅक अँड व्हाईट अशी क्लासिकल मूव्ही बघायला मिळाली, तर यंगस्टर्सना सुद्धा खूप आवडेल. आणि जेव्हा माझ्या मुलांनी हा चित्रपट पाहिला, त्यांना प्रचंड आवडला. अरे काय मस्त वाटतंय ब्लॅक अँड बघायला, हे त्यांचं मत होतं. पण जर कोणाला हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाता आलं नाही, तर मी तरुण पिढीला पण दोष देऊ शकत नाही, की लोकं आले नाहीत. खर तर आत्ता नुकताच पण असा एक विषय झाला, की एका हिंदी म्हणजे बॉलिवूड सिनेमासाठी मराठी चित्रपटाची स्क्रीन काढून घेतली गेली. तर हे असं सतत चालू आहे. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? मला तेच एकूणच. म्हणायचंय, याविषयी तुम्ही पत्रकार लोकांनी जागरूक व्हायला पाहिजे असं मी म्हणेन. तुम्ही आंदोलन करा किंवा तुम्ही असे लेख लिहा, की या चित्रपटाच्या असं-असं झालं, या चित्रपटाच्या असं-असं झालं, की लोकांना कळू देत. नुकतं तर शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. पण त्यासाठी करतंय काय? तुम्ही फक्त भाषा अभिजात भाषा म्हणून डिक्लेअर करून काही होणार नाही. तुम्ही एक फिक्स, जर तिकडे मराठी चित्रपट लागला नाही तर त्या जागी हिंदी चित्रपटांना ती जागा द्यायचीच नाही. ते थिएटर्स फक्त मराठी चित्रपटांसाठीच, एक मल्टिप्लेक्सचा एक स्क्रीन मराठी चित्रपटांसाठीच राहील. जर मराठी लागला नाही तर हिंदीला द्या, हेही करता कामा नये. तो स्क्रीन फक्त मराठीसाठीच राहिला पाहिजे, असं केलं पाहिजे. कमी प्रेक्षक आहेत म्हणून काढून घेतला जातो, ते तसं होता कामा नये असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा जेव्हा रिलीज होईल तेव्हा तेव्हा मराठी चित्रपटासाठी एक स्क्रीन ठेवाच असं प्रत्येक तुमचं. मल्टिप्लेक्सला एक स्क्रीन, भले छोटा ठेवा, 100 कपॅसिटीचा ठेवा, पण तो ठेवा. मराठीसाठीच ठेवा. मग तिथे हिंदी लावायचाच नाही. किती मग तो सलमानचा चित्रपट येऊ देत, शाहरुखचा येऊ देत, का आमिर खानचा येऊ देत, की आणि कोणत्या मोठ्या नटाचा येऊ देत, तो मराठीसाठीच राहील. आपल्या मराठीत काही कमी आर्टिस्ट आहेत का चांगले मोठे मोठे दिग्गज कलाकार? सुबोध भावे, स्वप्नील जोशी, किती मोठे कलाकार आहेत. आता सध्याचा घरात गणपती, अप्रतिम चित्रपट, अप्रतिम. म्हणजे सगळ्या अंगाने छान, ग्रँजर ते दिसायला पाहिजे ते होतं. उत्कृष्ट अभिनेते अभिनेत्री त्याच्यात होत्या. तरी 5-6 आठवड्यात सगळीकडून गेला. आणि मग लोकांना बघायचंय पण थिएटरला अवेलेबल नाहीये. अगदी बोटावर मोजण्यासारखे चित्रपट आहेत, की जे खूप चालले 10 आठवडे, 15 आठवडे, 20 आठवडे. पण तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल, की यांच्या मागे कुठला तरी राजकीय पक्ष होता. त्या पक्षाने केलेला हा चित्रपट होता, किंवा त्यांचे जे काही तत्व असतात ती त्या चित्रपटात दाखवून त्यांचेच कार्यकर्ते ते थिएटर चित्रपट बघायला येतात. त्यांना फतवा काढला जातो, तुम्ही आज तुमचे 1000 कार्यकर्ते आणा. अशा तऱ्हेने दाखवलेले चित्रपट खूप चालले गेले. एखाद दुसरा असेल की जो त्याच्या क्रेडिटवर चाललाय, परंतु हे राजकारण्यांचे चित्रपट किंवा एखाद्या चित्रपटाच्या मागे एखादा राजकीय नेता असेल तर तो चित्रपट चालतोय. मग ते तो थिएटरमधून काढतही नाहीत. भले 4 माणसं असू देत, पण तो चित्रपट त्या थिएटरमधून काढला जात नाही. फक्त त्या राजकीय पक्षाच्या ह्याच्यामुळे. पण ते ऑडियन्स आणतात, त्यांचं ऑडियन्स आणतात, त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतात तुम्ही थिएटर भरा.
या वयातही ही जी एनर्जी आहे, म्हणजे हा जो उत्साह आहे, आपल्या मराठी चित्रपटासाठी उभं राहण्याचा असो की तो बनवण्याचा असो, ही प्रेरणा, हा उत्साह कुठून येतो मॅम? मी याचं क्रेडिट सर्व घरच्यांना देईन. कारण घरच्यांचं इतकं सहकार्य आहे. एकतर मला दुसरं काही काम नसतं, पैसे आहेत, माझी आवड आहे चित्रपट बनवण्याची आणि सर्वांचं सहकार्य, तू कर ग, मला कसलीही जबाबदारी नाहीये घरची आता या क्षणाला. माझं वय वर्ष 70 आहे. माझी मुलं आज 40-42 वर्षाची माझी मुलं आहेत. दोन्ही सुना आहेत. सुना माझ्या दोन्ही म्हणजे माझे 2 असे आधारस्तंभ आहेत. "मम्मा तू कर, तू कर. तुला जे हवं ते कर. आम्ही तुला सगळा सपोर्ट करतो." त्यामुळे मला आणि मला असलेली आवड, त्यामुळे मला वाटतं मी हे सर्व करते असं मी म्हणेन. वा, म्हणजे फारच छान. फॅमिली एवढी सपोर्टिंग असल्यानंतर तुम्ही तर हो, काय, हो. ते आहेच. आणि मला ना एक प्रश्न विचारावासा वाटतो, की तुम्ही वृत्तनिवेदिका होता दूरदर्शनच्या त्या पण. हो. त्याच्यानंतर तुम्ही सिने निर्मितीत उतरलात. हा जो प्रवास होता, हा प्रवास नेमका कसा कसा घडला याविषयी मला जाणून घ्यायचंय. 1979 पासून 2004 पर्यंत मी वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं. त्याच्याबरोबरच मी जवळजवळ 8 ते 9 वर्ष कामगार विश्व नावाचा एक कार्यक्रम करत होते. कायदेविषयक सल्ला, कोर्टाची पायरी हा एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम करत होते. कारण बेसिकली मी MSc LLB झालेली आहे. त्यामुळे मग त्यावेळेला कम्पेअर करण्यासाठी कोणीतरी त्यांना लीगल नॉलेज असणारं थोडं हवं होतं. त्यामुळे तो कार्यक्रम माझ्याकडे आला, तो करत होते. नंतर साप्ताहिकी हा कार्यक्रम जवळजवळ मी 15 वर्ष करत होते. आणि बाहेर सुरुवातीला थोडं कॉम्पेअरिंग वगैरे असं करत होते, पण मला फारसं काही ते कॉम्पेअरिंग आवडलं नाही करणं, म्हणून मी ते सोडून दिलं. मला आले कॉम्पेअरिंग मी दुसऱ्या माझ्या मैत्रिणींना देऊन टाकत होते आणि ते केलं. आणि ते झाल्यानंतर मला रीडिंग ग्लासेस आले आणि मग मला न्यूज वाचताना जरा त्रास व्हायला लागले. तर माझी इच्छा नव्हती की चष्मा लावून न्यूज वाचावे, कारण लोकांच्या मनात एक प्रतिमा असते, तर ती बदलून माझ्या बरोबरच्या अनेक जण अजूनही चष्मा लावून वाचतात, पण माझी इच्छा नव्हती. त्यामुळे मी सोडलं आणि म्हटलं काय करावं. तर माझी एक स्वतःची फॅक्टरी होती, अमृता इंडस्ट्री म्हणून केमिकल्सची. ती मी चालवत होते आणि हे काम करत होते. पण नंतर काय होतं, माणसाला एकदा चेहऱ्याला रंग लागला किंवा दुसरं कशात इंटरेस्ट वाटत नाही. आणि त्या ग्लॅमर त्यावेळेला न्यूज रीडरला इतकं ग्लॅमर होतं की मी छान खुश होते. त्यावेळेलाही मला स्वतःला चित्रपटांसाठी खूप ऑफर आल्या होत्या, नाटकांसाठी आल्या होत्या. परंतु मला ऍक्टिंग ही शेवटी कला आहे, ती प्रत्येकाला जमते असं नाही. आणि मला असं वाटत होतं की ऍक्टिंग मला जमणार नाही, त्यामुळे मी ऍक्टिंग मध्ये काही पुढे आले नाही. आणि पुन्हा फॅक्टरीकडे वळले. पुन्हा मी 3 वर्ष लीगल प्रॅक्टिस पण करत होते. म्हटलं ते करून पुन्हा पाहिलं, पण काही माझं मन रमेना. कारण कित्येक कायदे बदलले नसले तरी अनेक इतक्या उलाढाल्या झाल्या होत्या की पुन्हा कायद्यांचा अभ्यास करण्यापासून मला काही त्याच्यात वेळ घालवायचा नव्हता. फॅक्टरीमध्ये काही मन पुन्हा रमेना माझं. त्यामुळे मी म्हटलं असं काहीतरी करूया की ते दूरदर्शनशी निगडीत असेल. आणि या 24 वर्षाच्या काळामध्ये या क्षेत्रातल्या अनेक लोकांच्या ओळखी झाल्या होत्या. त्यामुळे मग मी ठरवलं की नाही, आपण आता बघूया नाटक किंवा चित्रपट वगैरे असं निर्मिती क्षेत्रात येऊया. आणि मग मी पहिला मानिनी नावाचा चित्रपट केला. त्याच्यात गिरिजा ओक, स्वप्नील जोशी होते. गिरिजा ओक यांचा पहिला गिरिजा ओकचा पहिला Okay. चित्रपट. नॉट ओनली दॅट, परदेशात चित्रित झालेला हा पहिला चित्रपट मानिनी. दुबईमध्ये चित्रित झाला होता तो माझा पहिला चित्रपट. त्या चित्रपटाला सुद्धा जवळजवळ मला वाटतं 18 नॉमिनेशन्स होते तुमच्या मटाला आणि त्याच्यापैकी 12 अवॉर्ड्स मिळाले होते. त्यानंतर मग त्या चित्रपटाला म्हणावं तेवढं व्यावसायिक यश मिळालं नाही. चित्रपट अप्रतिम झाला होता, परंतु व्यावसायिक यश तसं मिळालं नाही. त्यामुळे मला खूप वाईट वाटायला लागलं की काही अनुभव आले की मला असं वाटलं की हे माझं चुकलं, हा निर्णय चुकला माझा, असं मला वाटलं. मग मी त्याच्यानंतर 1-2 वर्ष घरीच होते आणि मुलं म्हणायची, "मम्मा तू काहीतरी कर ना." मग मी त्याला माझ्या हॉबीज, पेंटिंग, ड्रॉइंग ह्या माझ्या ज्या हॉबीज होत्या त्या थोड्याशा डेव्हलप केल्या. गाण्याच्या क्लास, कथ्थकचा क्लास, जे माझं काही अर्धवट राहिलेल्या गोष्टी होत्या त्या करत होते. पण मुलांना असं वाटायचं की नाही मम्मा तू काहीतरी कर, असं आम्हाला ते बघत नाहीये की तू असं काहीतरी तू कर. तर मिस्टर म्हणाले, "खरंच कर ना, सगळेजण एवढं म्हणतात तू कर."
तर मी म्हटलं की नाही, मला खूप वाईट वाटतंय की तुम्ही सगळेजण एवढे कमवताय, कष्ट करताय, ही काय बापजाद्यांची कमाई नव्हती किंवा काही वाईट मार्गाने कमवलेला पैसा नव्हता, चला गेलं ते गेले सोडायला. मला खूप गिल्टी वाटायचं. तर ते म्हणाले, असं कसं, तू असं म्हणू नकोस, तुझे निर्णय चुकले, कारण तू अज्ञानी होतीस, तुला ज्ञान नव्हते त्याच्यातलं, म्हणून तुझे निर्णय हे चुकले. तर तू पहिल्यांदा ते ज्ञान संपादन करून घे आणि कर. तर मला त्यांचा सल्ला पटला. मग त्याच्यानंतर मग ठरवलं चित्रपट निर्मितीतच उतरायचं. आणि मग मी छोटे छोटे चित्रपट निर्मितीचे छोटे छोटे कोर्स केले. आणि चित्रपट निर्मिती म्हणजे काय, बेसिक तुम्हाला काय माहिती पाहिजे, तर स्क्रिप्ट लिहिण्यापासून ते दिग्दर्शन पर्यंतचे सगळे कोर्सेस मी केले. 1-2 वर्ष ही प्रोसेस मी शिकत होते. आणि जेव्हा ते शिकले सर्व, तर मला थोडासा कॉन्फिडन्स आला. म्हटलं काय शिकलंय हे पाहण्यासाठी मी एक वादळ वारं सुटलं नावाचा चित्रपट केला. त्याचे डिरेक्टर होते चंद्रवदन म्हणून. त्या गृहस्थानी मला इतकं, म्हणजे आपण आई एखाद्या मुलाला शिकवावं तसं इतकं डिटेलमध्ये ते गुजराती चित्रपट करायचे. खरं म्हणजे त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता वादळ वारं सुटलं. अलका कुबल, माया जाधव, किरण करमरकर, सगळेच, प्राजक्ता दामले, असं सगळं कास्टिंग होतं. तो चित्रपट माझा 35 लाखात झाला. 35 लाखात चित्रपट झाला. त्याचे राईट ए ग्रेड मिळालं मला, 30 लाखाची सबसिडी मिळाली. चॅनलला राईट्स विकले, त्याचे काहीतरी 15-20 लाख मिळाले. म्युझिक विकलं गेलं, त्याचे 2-4 लाख रुपये मिळाले. म्हणजे खूप कमावले नाही, परंतु लॉस झाला नाही. मी जेवढे घातले होते तेवढे तर माझे मिळाले, वरती 4-5 लाख मिळाले. मग मला हुरूप आला की ठीक, मग मला काय ते कळलं. आणि तो चित्रपट करताना मी चंद्रवदनजींना सांगितलं की तिथे मी प्रोड्युसर आहे हे कोणालाही कळता कामा नये. मी जिथे काम करणार, तुमचा स्टाफ म्हणून, तुमचे असिस्टंट म्हणून, क्लॅप देण्यापासून, स्टुडिओमध्ये झाडू मारण्यापासून मी स्वतः काम केलं, ताकी कोणाला कळू नये की मी या चित्रपटाची निर्माती आहे. परंतु तरी लोकांना जे कळायचं ते कळतात, हळूहळू थोड्यांना कळलं. मग सगळे आपल्या माझ्या मागे, जे आधी ए अमृता इकडे चल, असं करतो, सगळं जे सांगते कारण ते लगेच एकदम त्यांना भीती वाटायची, असं बोलतात मॅडमशी, असं बोलतात करून. पण मी ते खेळीमेळीने घेतलं, मला काय लावून, कारण मला शिकायचं, हे जे मनात होतं की मी काय शिकले ते मला प्रत्यक्षात उतरवायचं होतं. त्यामुळे की मला खूप आनंद झाला. त्या चित्रपटात खूप पैसे मिळाले नसले तरी नुकसान झालं नाही, जे आधीच्या माझ्या चित्रपटात मला खूप नुकसान झालं होतं. तर त्यामुळे मला आनंद. मग हळूहळू जरा मोठी उडी मारली, जरा मोठी उडी मारली, असं करत मग मी श्यामची आई हा माझा 9वा चित्रपट. 9वा चित्रपट. हो. हंबरडा, नंतर ती फुलराणी, आरोही गोष्ट तिघांची, असे आणि प्रत्येक विषय वेगळे होते माझे. आरोही गोष्ट तिघांची हा चित्रपट तर अप्रतिम झालेला चित्रपट. हा चित्रपट त्याच्यामध्ये रियालिटी शो मध्ये लहान मुलांना कसं एक्सप्लॉइट केलं जातं हा विषय होता. परंतु हा प्रत्येक चॅनलच्या विरोधात गेला, कारण प्रत्येक रियालिटी शो होतात, त्यामुळे माझा तो चित्रपट विकला गेला नाही. आजही तो चित्रपट तसाच आहे, परंतु तो चित्रपट थिएटरमध्ये 33 आठवडे चालला. की खूप बालमोहन शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत रेगे सर, त्यांनी त्यासाठी माझा सत्कार केला. त्यांच्या सगळ्या शाळेतल्या टीचरना एक दिवस थिएटर बुक करून तो चित्रपट दाखवला. आणि हा चित्रपट खरं मुलांसाठी नाहीये, पालकांसाठी आहे. पालक आजकाल आपलं मूल 2 मिनिटं टीव्हीवर दिसावं म्हणून कुठल्या लेवलला जातात हे त्या चित्रपटात दाखवलेलं आहे. आणि तुम्ही आज जर बघाल, आजही रियालिटी शो तुम्ही पाहिले तर 2 आणि 3 वर्षाच्या मुली कमरेखाली स्कर्ट घालून, लिपस्टिकला रूट गाल रंगवून, बिडी जलायलेवर डान्स करताना दिसतात. आता हा दोष कोणाचा, मुलांचा नाहीये ना. तर मला म्हणून त्या विषयावरती मी तो चित्रपट काढला. तुम्ही आता म्हणताय, मला या ठिकाणी असं बोला वाटतं, श्यामची आई हा सिनेमा आणि आत्ताच्या आई जर पाहिलात तर ती श्यामची आई जशी होती तशी आई आत्ता आहे का? तसं म्हणता येईल तर आहे असंही उत्तर आहे आणि नाही असंही उत्तर आहे. कारण तुम्ही बघाल आजच्या मुली आहेत ते खूप शिकलेले आहेत. आता माझ्या घराण्यातलंच उदाहरण मी सांगते. मोठी मुलगी डॉक्टर आहे, दुसरी मुलगी
मुलगीच तोंडात येतं, सून येत नाही बघा. खरंच आहे. तर दोन्ही सुना डॉक्टर आहेत, ज्या सकाळी 9 वाजता आपल्या कामाला जातात, त्या संध्याकाळी 6-7. त्या आल्यानंतर त्या आपल्या मुलगा, आता माझा जो नातू आहे त्याला स्पोर्ट्सची खूप आवड आहे, तर त्याला स्पोर्ट्सला त्याचे क्लासेस त्यांना घेऊन जाणं, त्यांचा अभ्यास घेणं, त्यांची हेल्थ बघणं, त्यांचं खाण्याचं बघणं, त्या करतातच आहेत की. श्यामच्या आईने काय केलं? आणि माझी नात 4 वर्षाची आहे, तिचा डान्सचा क्लास, तिचा गाण्याचा क्लास, तिचं शाळा, तिचं खाणं, त्यांची हेल्थ, सुना बघतायत ना. त्यामुळे आजच्या सुना त्या दृष्टीने मी म्हणेन की श्यामची आई आहेतच. त्या इतक्या शिकलेल्या मुली आहेत, इतक्या IT सेक्शन मध्ये तुम्ही तर बघाल त्या क्षेत्रात तर सगळ्या मुली आहेत. त्यांना ऑफिस सकाळी 6-6, रात्री 10-10 वाजता त्या घरी येतात. मग त्यांच्या मुलांना कोणी बघत नाही? त्यांच्या मुलांना ते काय असं वाऱ्यावर सोडून देतात? नाही, त्या मुलांची आपल्या काळजी घेतातच ना. एकूणच श्यामची आई काळानुसार बदललीये, पण ती आईच आहे. म्हणून मी मगाशीच पहिल्यांदाच सुरुवातीला म्हटलं की आई कधीही बदलत नाही. मुलांसाठी असलेली तिचं प्रेम किंवा मुलं आपल्या आईवर डिपेंड असतात, ही आत्ताही काय आणि पुढच्या 100 वर्षांनी सुद्धा हेच असणार आहे. त्यामुळे हा सब्जेक्ट कधीही जुना होणार नाही. त्यामुळे आजची आई हे आहे. फार कमी ठिकाणी आपल्याला दिसतं की, किंवा मग काय होतात की आजच्या मुली म्हणतात की आम्हाला आई व्हायचंच नाही, किंवा आमच्या मुलाच्या हैगय होईल, त्यांना आम्ही वेळ देऊ शकणार नाही आमच्या जॉबमुळे, म्हणून त्या आई होण्याचं टाळतात किंवा अजून 5 वर्षांनी, पुढच्या 10 वर्षांनी असं म्हणतात. पण आई ही तेव्हा काय, आता काय आणि पुढे काय, आई ही आईच राहणार आहे. अगदी शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. मॅम, तुमचं विजन काय आहे आता? म्हणजे 9वा चित्रपट श्यामची आई, याच्यानंतर आमच्या तुमच्याकडून फार जास्त अपेक्षा आहेत, तर विजन काय सांगाल तुमचं? मी सांगू का, माझ्याकडे अजून काही 3-4 स्क्रिप्ट अशा आहेत, अप्रतिम आहेत, श्यामची आई सारख्याच. खूप इच्छा आहे किंवा वेब सिरीज करावी अशी खूप इच्छा आहे. परंतु एकंदर श्यामची आई बघितल्यानंतर मी थोडी धडकी भरली मला, कारण ते बरंच बिग बजेट मूवी होतं आणि प्रत्यक्षात थिएटरमधून ज्याच्याकडे रिलीज करण्यासाठी दिलं होतं, पेंढारकरकडे, त्या माणसाने काहीही केलं नाही. त्यामुळे तो चित्रपट तोंडघशी पडला आणि मला कोट्यांनी खर्च करून हजारात सुद्धा पैसे मिळाले नाहीत. परंतु फक्त बेंगलोरला एक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल झाला, तिथे अप्रतिम चित्रपट, पहिला चित्रपट म्हणून 10 लाखाची कॅश मिळाली, म्हणजे चेक मिळाला. ते एकमेव आलेलं इन्कम. याच्या व्यतिरिक्त मला 1 रुपया श्यामच्या आईमधून मिळाला नाही. त्यामुळे थोडंसं मी नर्वस झाले होते. वाटत होतं अवॉर्ड मिळणार आहे. परंतु आता काय सांगू, इतका आनंदाचा क्षण आहे, शासनाकडून कळतंय अवॉर्ड मिळालाय. पण अजून एक दुःखाची बात तुम्हाला सांगते. दुःख म्हणणार नाही मी, म्हणजे खंत आहे की इथे अनेक अवॉर्ड फंक्शन झाले. माझ्या प्रत्येक अवॉर्ड फंक्शन मध्ये या चित्रपटाला जवळजवळ 15 ते 20 ह्याच्या खाली नॉमिनेशनच नव्हते. इतके नॉमिनेशन्स होते. माझ्या सर्व कलाकारांना, सर्व टेक्निशियनना, सगळ्यांना कुठे ना कुठे अवॉर्ड्स मिळत होते. परंतु उत्कृष्ट चित्रपट म्हणून नॉमिनेशन असायचं, पण अवॉर्ड मिळत नव्हतं. त्यामुळे मला जरा वाईट वाटायचं. परंतु ही सगळी कसर शासनानं राष्ट्रीय स्तरावर त्याला अवॉर्ड मिळालं आणि भरून निघालं. माहित नाही परीक्षकांना माझ्या चित्रपटात काय कमतरता जाणवली, की झी असू देत, फिल्मफेअर असू देत, या 1-2 जे नावाजलेले अवॉर्ड फंक्शन्स असतात, तिथे त्याला अवॉर्ड मिळालं नाही. मला वाईट वाटायचं, पण मी काय बोलले नाही. परीक्षकांच्या ते जे परीक्षा असेल तो निर्णय असणार, कारण मी सुद्धा स्वतः अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे त्या परीक्षकांना नसेल आवडला म्हणून मी शांत काही बोलत नव्हते, की त्यांचा निर्णय स्वीकार करत होते. पण बाकीच्या म्हणजे जवळजवळ आता पण 110 पेक्षा जास्त अवॉर्ड्स या चित्रपटाला मिळालेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अर्थात. परंतु जेव्हा हा राष्ट्रीय स्तरावर हा पुरस्कार मला मिळाला, नॅशनल अवॉर्ड मिळालं, तेव्हा हे सगळंच्या सगळं भरून आलं असं मी म्हणेन. कारण अत्युच्च अवॉर्ड जे आहे ते आहे. तिथल्या परीक्षकांना त्या चित्रपटाची जाण कळली असं मी म्हणेन, कारण तिथे कुठेही त्यांनी कशाचंही कोण परीक्षक काय माहीत नाही. अर्थात ऑल ओव्हर इंडियामधून परीक्षक असतात तिथे. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये हा चित्रपट खरा उतरला, याचा मला सगळ्यात आनंद आहे. आणि या आनंदात मला चित्रपटामधून काहीही इन्कम झाले नाही याचं काहीही दुःख वाटत नाहीये. आणि पुन्हा नव्याने चित्रपट करण्याचा हुरूप आला. काही 2-3 सब्जेक्ट असे आहेत
की ते याच्याच तोडीस-तोड आहेत. म्हणजे भले या चित्रपटाने कमावून दिलं नसलं तरी एक आत्मीय सुख अगदी दिलंय मी तुम्हाला. म्हटलं ना की ₹1 नाही मिळालाय मला या चित्रपटातून, परंतु मला आत्मिक समाधान इतकं मिळालंय की माझ्या केलियाचीच झाली की कोणाला तरी हा चित्रपट कळला आणि तो पण नॅशनल लेवलमध्ये कळला, त्यांना याची जाणीव कळली, त्याला याचं इम्पॉर्टन्स कळलं, याचं मला समाधान झालं की म्हणजे मला कधी बघा वाटायचं मी हा चित्रपट केला ही चूक झाली का, तर मला आता अजिबात त्याच्याबद्दल पश्चाताप होत नाही. मी हा चित्रपट केल्याचा आधीही नव्हता आणि आताही होणार नाही आणि होत नाहीये. जे मी केलंय ते चांगलंच केलंय आणि हे कायमस्वरूपी राहिलं. नॅशनल अवॉर्ड मिळालंय मला, हे कायमस्वरूपी राहिलं. 70 वर्षानंतर जरी श्यामची आली आणि पुढच्या 70 वर्षांनंतर जरी एखाद्या निर्मात्याने हा चित्रपट केला, तर आय विश की त्याला पुन्हा राष्ट्रीय अवॉर्ड मिळेल. वा, फारच छान. फार सुंदर अशी मुलाखत झाली. तुम्ही दिलेली माहिती असेल किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यातले सांगितलेले प्रसंग असतील, फार सुंदर. अशा सुंदर कलाकृतींसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्यासाठी इथेच थांबूया. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि मुलाखतींसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद मॅम.